असं गाणं, असा मधुकंस, असं गुरु प्रार्थना आपण आत्ता ऐकली अभिजितच्या आवाजामध्ये. माझ्यासमोर जे रसिक आहे त्यांचं अंतर्मन तर उजळून निघालेलं आहेच, असा रसिकही मिळावा म्हणून त्यानं प्राणपणानं नांदेडचा हा कार्यक्रम घेतला होता. असा रसिक पाहून तर निर्गुणाचं कोडच सुटते, जे दत्तगुरूचं वैशिष्ट्य आहे. निर्गुणाचं कोडं सोडणं हे दत्तगुरूचं वैशिष्ट्य आहे. आणि सगुणाची आपल्याला जी मूर्ती घडते ती निर्गुणाचं जोपर्यंत कोडं सुटत नाही तोपर्यंत सगुणाची मूर्ती आपल्यासमोर येत नाही. आणि दत्तगुरू तर दत्त म्हणून उभे राहतात. त्यामुळं आधी आपण नमस्काराष्टक म्हणूयात आणि मग सुगम संगीताकडे वळूयात. शास्त्रीय संगीत असंच असते. शास्त्रीय संगीत म्हणजे काय आहे? एक मर्यादा असते शास्त्रीय संगीताला लावून गेलेली. त्या मर्यादेमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं असते की कितीही खेळा तुम्ही. आणि सुगम संगीत काय आहे? सुगम संगीत म्हणजे तुम्हाला दिलेलं स्वातंत्र्य आहे पण त्याला देखील एक मर्यादा आहे. आपण या दोघांचाही अनुभव या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. मी अभिजितला विनंती करतो त्यानं नमस्काराष्टकानं सुरुवात करावी. या नमस्काराष्टकाची रचना माझे काका सुप्रसिद्ध ज्योतिषी प्रभाकर गुरु आपस्तंभ यांनी केलेली आहे. आणि याचं संगीत माझे बंधू त्यांचेच पुत्र प्राध्यापक सचिन आपस्तंभ यांनी केलेली आहे. हे नमस्काराष्टक आपल्यासमोर सादर करतो. नमो विघ्नराजा गणाधीश्वरासि, नमो शारदा ज्ञानदात्री जगाची, कुलस्वामिनी अमृतामाय माझी. नमस्कार श्रीपाद श्रीवल्लभासी, नमस्कार श्रीपाद श्रीवल्लभासी. आपणाच्या घराशी असे
सारा सरो मोह सारा मनीचा विकारा त्वरे विकारा प्रभुला वनासी नमस्कार श्रीपाद श्रीवल्लभासी नमस्कार श्रीपाद श्रीवल्लभासी नमस्कार श्रीपाद श्रीवल्लभासी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वैभव असलेलं त्यावेळेचं दगडी चाळ होती. त्यावेळेचं वैभव म्हणतो मी. आता तर तिथं जावंसं वाटत नाही अशी आहे. परंतु त्या सिद्धनाथपुरीमध्ये एक गणपती भक्त राहत होते, रमैया म्हणून. त्यांनी गणपतीची प्रार्थना करताना जी रचना केली, तुझं मागतो मी आता, स्वर्गीय आवाज असणारी लता मंगेशकर हिनं हे गीत गाऊन, ही रचना गाऊन अजरामर केलेली आहे. आपण ते गीत ऐकणार आहोत आता. तुझं मागतो मी आता. गात आहे मानसी आपस्तंभ. तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता, माझं
ती म्हणे शक्य नाही, मी गाऊ शकत नाही म्हणे. त्याचं कारण असं आहे की संगीत ही ललित कलांची देवता आहे म्हणे आणि संगीत हे अतिशय सन्मानानं आणि समर्पित भावनेनंच ऐकलं पाहिजे. याच्यासाठी मागे उभे राहणाऱ्यांना मी विनंती करतो, कृपया समोर बसून ऐकावं. त्यामुळं सन्मानही दिला जाईल आणि समर्पित भावनाही तुमची आम्हाला दिसेल. मी पुनश्च एक वार सर्वांना विनंती करतो, जिथे कुठे जागा असेल तिथं कृपया बसून ऐकावं तुम्ही. हां, मी मानसीबद्दल सांगत होतो. आत्ता गोड गळ्याच्या मानसीचं एक गाणं तुम्ही ऐकलं. मी कंडारकर सरांनाही म्हटलं की तुम्ही सगळं गुरुतत्व इथं एकवटलेलं आहे. तुमच्या आराधनेनं, तुमच्या भक्तीनं कदाचित ते शक्यही झालं असेल. मी खरोखर तुमची स्तुती करण्यास आधी हेवा करतो की तुम्ही इतक्या जणांना एकत्र आणलं इथं. मानसीची गुरु जी आहे, मानसी अकॅडमिक क्वालिफिकेशन तर खूप मोठं आहे तिचं. उच्च शिक्षित आणि अत्यंत अवघड अशा फार्मसीमध्ये तिनं ते पूर्ण केलेलं आहे. हे असतानाही तिनं सूर आळविलेच. आधी डॉक्टर प्रमोद देशपांडेंकडे आळविले आणि त्यानंतर इथं सारिका पांडे जी उपस्थित आहे तिच्याकडे तिनं आळविले. आणि हे सूर आळविता प्रत्यक्ष दत्तानं तिच्या पदरामध्ये स्वराधीशाचं दान टाकून दिलेलं आहे. जे स्वराधीश अभिजित अपस्तंभ तुमच्यासमोर सादर होत आहे त्याचं दान तिला मिळालेलं आहे आणि अशा तऱ्हेनं हा सूर संगम झालेला आहे इथं. मी ज्या दत्तगुरूचं तिला प्रसाद मिळालेला आहे त्या दत्तगुरूसाठी ब्रह्मा आहे, विष्णू आहे, महेश्वर आहे, त्या साऱ्यांचं तिनं आराधना केली सूर आळवीत आणि ती आराधना फलित झाली. प्रत्यक्ष दत्तगुरू समोर आलेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. मला हे दत्तगुरू, हे गाणं ज्या गायिकेनं गायलं ती आशा भोसले, म्हणजे आवाजाच्या फांदीवर शब्द कुठेही ठेवा, तुम्हाला त्याचा फक्त अर्थ मिळणार. इतकी सुंदर गायिका आहे. तिनं ही आराधना केलेली आहे. आपण ती ऐकूयात मानसीच्या आवाजामधून. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरू दिसले. बसले मला
दत्त दत्त ध्यानाम 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 गुरुचरणाशी 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 हो सारे लीन दत्त दत्त ध्यानाम दत्त दत्त ध्यानाम श्रीपादवल्लभ नाद हा अंतरी श्रीपादवल्लभ श्रीपादवल्लभ नाद हा अंतरी मंत्र घोष करून नित्य गुरुवारी मंत्र घोष करून नित्य गुरुवारी गुरुकृपा होता गुरुकृपा होता जाहलो उन्माना दत्त दत्त कंडारकर सर. धन्यवाद. आजच्या या सुगम गायनाच्या मैफिलीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. गेली 2 तास आपल्याला आपल्या शहरातील दोघा तरुण नवरा बायकोंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जागेवरून उठू दिलेलं नाही. वैशिष्ट्य आजचं असं आहे, समोर बसलेली एक सिनियर टीम आहे संगीतातली आणि त्यांनीच घडवलेली ज्युनियर टीम त्यांच्याच देखत त्यांच्यासमोर त्यांनी त्यांची कला प्रदर्शित केलेली आहे. असं मीही आता हे केस माझे काही रंगवलेले नाहीत, वयानेच झालेत. मी जरी संगीतातला तज्ज्ञ नसलो तरी एक चांगला श्रोता म्हणून अनेक ठिकाणी मी हजर असतो. अशा मैफिली फार कमी ठिकाणी घडल्यात, त्याच्यातली ही एक आहे. आम्हाला आता संयोजन समितीच्या वतीने सत्कार करायचा असतो नेहमीच्या पद्धतीने. थोडंसं या पद्धतीला आम्ही आज फाटा देत आहोत.
संयोजन समितीचे सदस्य वगळून या तरुणांचं कौतुक करण्यासाठी म्हणून आता जो सत्कार होतो आहे त्याच्यात मी बोलवतो आहे अभिजित अपस्तंभ आजचे जे मुख्य गायक आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांचे स्वतःचेच वडील असलेले त्यांचे गुरुस्थानी रत्नाकरजी अपस्तंभ यांना मी बोलवतो या ठिकाणी. त्यांनी आपल्या चिरंजीवाचा या ठिकाणी आज गुरुतत्वावर चर्चा झालेली आहे आणि तुम्ही गुरु म्हणून आपल्याच मुलाचा या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने फार तर म्हणा तुम्ही त्यांचा सत्कार करावा. मानसी अपस्तंभ मांजरामकडचे गुरु जे आहेत ते सारिका पांडे बरोबर आणि ते जे आहेत प्रशांत गागरे तबल्यावर त्यांचे गुरु शशांक शहाणे घेतलं. यानंतर आमच्या शहराच्या सुनबाई सौभाग्यवती मानसी अपस्तंभ यांना मी या ठिकाणी बोलवतो आहे. सौभाग्यवती सारिका पांडे यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. या दोन्ही गायकांना साथ संगत करणाऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो असतो तो संवादिनी. तसा मी काही बदल करू इच्छित नाही. तबला मोठा का संवादिनी मोठी या वादात न पडता स्वरूप यानंतर मी या ठिकाणी बोलवतोय प्रशांतजी गाज. शंका आली. थांबा जरा 5 मिनटं थांबायचं आहे. दिस इज गुड मॅनर्स. आपल्याला माहीत आहे आपण एका शहरातील चांगल्या लोकवस्तीतल्या आपण सज्जन मंडळी आहोत. एक 5 मिनटं बसा. 5 मिनटांनी फार आकाश पाताळ एक होणार नाही. बसा थोडंसं बसा. ही पूर्ण होऊ शकत नाही. संजयजी जोशी सरांना मी विनंती करतो त्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याचा आजचा दिवस आहे. तुम्ही उपलब्ध आहात. राघव जोशी यांनी टाळा वाजवलाय. दिनेश पाठक यांना विनंती करतो त्यांनी इकडे यायचं आहे. राघव जोशींचा या ठिकाणी सत्कार देणारे निवेदक सुधीरजी पुरकर साहेब यांचं या ठिकाणी सत्कार होईल. आमच्यातील या संयोजन समितीतील आणि नेहमीच्या संयोजन समितीला आशीर्वाद असणारे शहराला जन्माचं कीर्तन आहे. त्याची वेळ 9 वाजताची आहे. हरिभक्त पारायण सोनखेडकरजी यांचं उद्याला कीर्तन आहे. नेहमीप्रमाणे पारायण सकाळी 1 तास अगोदर